2022 साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे। टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे। पण देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि आरडाओरड आणि आदळआपटही केली नाही। ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात। अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे। आणि खरं म्हणजे मी सांगेन, देवेंद्रजी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही कर। एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे। हे काही लोकांना कळलंय, काही लोकांना कळलेलं नाही। अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे। डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका। हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे, हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे। अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात। आपण म्हणतो डोक्यावर बर्फ ठेवतो, पण मला वाटतं त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवतात वाटतं। नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केलाय। महायुतीमधील सहकारी अशा अनेक भूमिकांमध्ये मी त्यांना पाहिलेला आहे आणि मी अगदी जवळून पाहिलंय। अनेक वर्षापासून जेव्हापासून ते आमदार होते तर मॅजेस्टिकमध्ये तिथं आपल्या त्या छोट्या रूममध्ये सगळी पुस्तकं वाचायचे। ते फार अभ्यासाने त्यांनी कष्ट घेतलेले आहेत। एकदा महापालिकेचं आमचं एक महापौराचं प्रकरण होतं तेव्हा मी गेलो होतो आणि एका छोट्या रूममध्ये त्यांची चाललं होतं पुस्तकं सगळी चाळायचं काम आणि त्यामुळे कष्ट आणि मेहनत घेतल्याशिवाय हे सगळे अचिव्हमेंट होत नाहीये। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले। कर्करोगाने वडिलांच्या निधनानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून कॅन्सरच्या रुग्णांना मायेचा आधार देणारा हळवा माणूसही त्यांच्यामध्ये मी पाहिलेला आहे, आपणही पाहिलेला आहे। 2022 साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे, परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती। विजयराव, तुम्हाला नाही बोलत मी, परंतु कधी म्हणजे अनेक अनुभव आहेत, सगळे आता सांगता येणार नाही, इथं वेळ नाहीये। तेव्हा आपण एक नंतर त्याच्यासाठी एक कार्यक्रम वेगळा लावू। अनेक गोष्टी आहेत, अनेक थोड्याशा माहीत आहेत आपल्याला, बऱ्याचशा माहीत नाहीत।